नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका अनन्य विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो. लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनी मुंबईपासून नागपूरपर्यंत महापदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आता त्यांचा मुद्दा काय, त्यांचा विषय काय, या संदर्भात आपण त्यांची एक छोटेखानी मुलाखत घेणार आहेच. परंतु तत्पूर्वी ही संपूर्ण जो विषय आहे, नेमकं कशामुळे त्यांनी महापदयात्राचे आयोजन करण्यात आलेले आहे, ही संपूर्ण बाब जे दादा आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ. सर्वप्रथम त्यांचं आपण नाव जाणून घेऊ आणि संपूर्ण हा जो विषय आहे, कशा प्रकारे सुरुवात झाली, जनतेचा प्रतिसाद कशा प्रकारे त्यांना मिळत आहे आणि त्यांचं ध्येय धोरण, मागण्या काय आहे, हे संपूर्णची माहिती आहे आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ. दादा, तुमचं नाव सांगा. मी कैलासराव खंदारे, लहुजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष. आज लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून चेंबूर मधील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण वंदन करून या आरक्षण क्रांती पदयात्रेचा नागपूरच्या दिशेनं मार्गक्रमण गेल्या 2 नोव्हेंबरला सुरू झालं. आज हा पदयात्रेचा 26वा दिवस. हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून आज शेकडो सभा, हजारो गावं या सर्वांना संबोधित करत नागपूरच्या दिशेने येणाऱ्या 12 डिसेंबरला अनुसूचित जाती एकत्रित आरक्षणाचं वर्गीकरण तात्काळ करावं या मागणीसाठी शासनावर धडक देणारी आणि 12 डिसेंबरला महामोर्चाच्या माध्यमातून या शासनाला जाब विचारणारी आरक्षण क्रांती पदयात्रा नागपूरच्या दिशेने मार्गक्रमण करते आहे. बरं, नेमकं आता ज्याप्रमाणे आता एक बॅनर सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता, मातंग समाजावरील अन्याय अत्याचाराचा निषेधार्थ आरक्षण उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी करिता अशा प्रकारचा एक ठळक मथळा घेऊन तुम्ही लहुजी शक्ती सेना या बॅनर खाली आपण पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नेमका हा विषय काय हे आम्हाला समजावून सांगा. अनुसूचित जातीमध्ये या संवर्गामध्ये 59 जाती येतात. 59 जातीला असणारं 13% आरक्षण, या 13% आरक्षणाची संविधानिक जी तरतूद आहे, ही सर्व समाज घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना त्याचा हिस्सा, त्याचा लाभ ही मिळाला पाहिजे. दुर्दैवानं स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा अनुसूचित जातीसाठी असलेलं आरक्षण, ज्या लोकांना आज आरक्षण नाही त्यांच्यासाठी राज्यकर्ते, विरोधक असेल, विद्वान असेल, बोलायला तयार असतात. मात्र इथे ज्यांच्यासाठी आरक्षण आहे परंतु त्यांना त्याचा लाभ मिळत नाही, त्या घटकापर्यंत ते पोहोचत नाही. म्हणून यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेब यांनी यापूर्वी 5 पदयात्रा, त्याच्यानंतर एक 6वी एक सकल समाजाच्या माध्यमातून लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेबांच्या नेतृत्वामध्ये पदयात्रा काढण्यात आली आणि आज ही 7वी पदयात्रा म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानी, उपराजधानी आणि विधान भवनावर चालून जाणारी या 7 पदयात्रेच्या माध्यमातून अनुसूचित जातीला असलेलं जे आरक्षण आहे, या संवर्गामध्ये असलेल्या मातंग समाजासारखा उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित असणाऱ्या सर्व घटकाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळाला पाहिजे. या राज्याच्या निर्मिती बरोबरच डी देशमुख समितीने वर्गीकरणाचं समर्थन केलं. त्याच्यानंतर कायदा मंत्रालयाचे सचिव BN लोकूर यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं समर्थन केलं आणि जवळजवळ या राज्यामध्ये 2003ला लहुजी अभ्यास आयोग निर्माण झाला, त्यानं शिफारस केली. परवालाच आपल्या सगळ्यांना माहित असलं पाहिजे की या ठिकाणी 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या बाजूने निकाल दिलेला आणि जवळजवळ या राज्यातल्या अर्धा डझनच्या जवळपास राज्यानं, मग पंजाब असेल, हरियाणा असेल, इकडं आंध्र असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, अशा राज्यांनी अंमलबजावणी केलेली आहे. मात्र पुरोगामित्वाची भाषा बोलणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये संत महात्म्यांचा समाज सुधारकाचा हा महाराष्ट्र आहे. पण आजही या ठिकाणी आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूवर उपेक्षितांच्या बाजूनं एक शब्द, बृहत शब्द कोणी बोलायला तयार नाही. म्हणून लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेबांनी या सगळ्या वंचितांच्या माध्यमातून मातंग समाजासह सर्वांनाच अनुसूचित जातीतील लाभ मिळाला पाहिजे या मागणीसाठी सातत्यानं हा जो लढा उभारलेला आहे. म्हणून आमच्याजवळ साधनं कमी असली तर ही लढाऊ जमात आहे, या देशासाठी रक्त सांडणारी जमात आहे आणि म्हणून जिद्दीच्या जोरावर आणि कुठला एकही रुपयानं खर्च न करता लाखो समाज बांधव यापूर्वी या संघटनेनं लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकारकडे नेलेले आहे, धडक दिलेली आहे आणि इथे तो पुरोगामित्वाचा बुरखा यांनी भांगरलेल्या राज्यकर्त्यांनी 1975ला पंजाब सरकारनं अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण केलं. आज 2025 सुरू आहे, 50 वर्ष पंजाब सरकार राज्य महाराष्ट्राच्या पुढे आहे. म्हणून इथलं
पुरोगामित्व आहे, ढोंगी आहे, सोंगी आहे. इथला राज्यकर्ता, इथला विरोधक असेल, इथला विद्वान असेल, कोणी या प्रश्नावर बोलायला तयार नाही. म्हणून सर्व उपेक्षित, वंचितांच्या, दुर्लक्षितांच्या आणि खास करून विशेषत्वाने लढा देणाऱ्या मातक समाजाला न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी ही आरक्षण क्रांती पदयात्रा विष्णुभाऊंच्या नेतृत्वामध्ये 41 दिवसाचा प्रवास करून राज्याच्या राजधानीमधून निघून राज्याच्या उपराजधानीवर विधानभवनावर धडक देणार आहे. आणि पुरोगामित्वाचा या ठिकाणी त्यांनी सरकारनं जो बुरखा बांगडलेला आहे त्याची चिरपाड करण्याचं काम आणि आपला हक्क मिळवण्याचं काम निश्चितपणाने या पदयात्रेच्या माध्यमातून हा महामोर्चा येणारा 12 तारखेचा निश्चितपणाने आपल्या हक्काची न्यायाची लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय राहणार नाही असा मला ठाम विश्वास आहे. आरक्षण उपवर्गीकरण केल्याने नेमकं समाजाला काय फायदा होईल? आज सध्या उपलब्ध असणाऱ्या आरक्षणामध्ये वंचित उपेक्षित असलेल्या मातक समाजासारखी जवळजवळ 58 जाती समाज घटक आहे की त्यांना न्यायच मिळत नाही. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय असेल, शासकीय असेल, याबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा मातक समाजाला अन्याय अत्याचाराचं प्रमाण मोठं आहे. आणि म्हणून हा सर्व क्षेत्रामध्ये असलेला अन्याय जो आहे बाबासाहेबांच्या घटनेनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात तिथं अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करायला पाहिजे. दुर्दैवानं या ठिकाणी ती तरतूद त्या पूर्ण क्षमतेची नाही आणि ज्यांच्यासाठी तरतूद नाही त्यांच्यावर हे शासन खर्च करते आहे. मात्र ज्यांच्यासाठी आहे त्यांना 1 रुपया त्यातलं मिळत नाही. ही खरी गोबी आरक्षणाच्या लाभामध्ये आहे. आणि म्हणूनच आज आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. आणि जवळजवळ आरक्षण वर्गीकरणाची मागणी अनेक राज्यांनी जशी पूर्ण केली तशी या सरकारकडून पूर्ण केल्याशिवाय लौकिक शक्ती सेना विष्णुभाऊंच्या नेतृत्वामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची ठाम भूमिका घेऊन आम्ही निघालो आहोत. शासनाचा तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे? शासन या ठिकाणी बहुतांश प्रश्न या समाजाचा सोडवण्याची भूमिका शासनाने स्वीकारलेली आहे. अनेक प्रश्न मार्गी लागत असले तरी या प्रश्नावर न्यायमूर्ती अनंत बदल यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमलीत त्या समितीनं आम्हाला समाधान वाटलं होतं. पण सरकारनं 3 वेळा त्या समितीला मुदत वाढ देऊन या समाजाच्या तोंडाला जी पानं पुसलेली आहेत. म्हणून सरकारची भूमिका संदिग्ध वाटत असल्यामुळं पुन्हा एकदा नव्या जोमानं लढण्याची भूमिका लौकिक शक्ती सेनेनं श्री विष्णुभाऊ कसबे साहेबांच्या नेतृत्वात घेतलेली आहे. जनतेचा तुम्हाला मिळत असलेला प्रतिसाद आणि जनतेला तुमचं आवाहन काय? आज खर तर अनुसूचित जातीतील मातंग समाजासह सर्व उपेक्षित दुर्लक्षित समाज बांधवांचं मी महाराष्ट्राच्या लौकिक शक्ती सेनेच्या वतीनं जाहीर अभिनंदन आणि आभार व्यक्त करतोय, त्यांचं कौतुक करतोय. कारण विष्णुभाऊ सारखा माणूस रस्त्यानं अनमानी पायानं चालत असताना, उन्हात थंडी वाऱ्यात चालत असताना आज हजारो समुदाय रस्त्यावर येतोय आणि विष्णुभाऊचा या विचाराचं स्वागत करतोय. हा विष्णुभाऊचा एकट्यांचा हा सन्मान नसून, एकट्याचा सत्कार नसून, एकट्याचा गौरव नसून हा उपेक्षित दुर्लक्षित असणाऱ्या सर्व समाज बांधवांचा, संपूर्ण मातक समाजाचा हा सत्कार आहे, सन्मान आहे, अशी भूमिका आहे. म्हणून निश्चितपणानं आमच्या सर्व समाज बांधवांचं या विचाराला सहकार्य करणारा सहयोगींचा सर्वांचा आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद देऊन मी आवाहन करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांना विनंती आहे की आपण अथांग असा फक्त सागर पाहिलेला आहे, पण पिवळ्याचा झंझावात अस्मिता आणि अस्तित्वाचा गजर करणारा येणाऱ्या 12 तारखेला राज्याच्या उपराजधानीवर आणि राज्याच्या त्या विधान भवनावर चालून जाणारा धडक देणारा महामोर्चाच्या माध्यमातून त्या पिवळ्या जन सागराच्या या वादळाच्या आपण साक्षीदार व्हा आणि आरक्षणाचा लढा आपण पूर्ण करून आपला हक्क मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं कळकळीचं आव्हान माझा विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी करतोय. हे होती मुंबई पासून सुरू झालेली महापदयात्रेची माहिती. अशाच प्रकारची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहू. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.